नीट पेपर फुटी प्रकरणी बदलापुरात 24 तारखेला शांततापूर्ण मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चामध्ये ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये सर्वसामान्य विद्यार्थी सर्वसामान्य पालक वर्ग रस्त्यावर उतरलेला आहे त्याच पद्धतीचा मोर्चा बदलापूर शहरात पार पडणार आहे। कोणत्याही पक्षाचं पाठबळ याला नसणार आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून हा मोर्चा बदलापूर परिसरात पार पडणार आहे। नीट पेपर फुटीमुळे आपण जर बघितलं तर एकंदरीत हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि याचे पडसाद उमटताना आपल्याला बघायला मिळाले। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी सुद्धा मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली, परंतु शिक्षण मंत्र्यांनी अद्यापही राजीनामा दिलेला नाहीये आणि त्याच्यामुळे एकंदरीत हे जे आणखी जो काही मोर्चा सुरू आहे विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आपल्याला बघायला मिळत नाही। बदलापुरात काल 3 वेगवेगळ्या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आलेला आहे। 24 तारखेला भव्य मोर्चा पार पडणार आहे आणि शांततापूर्ण हा मोर्चा पार पडणार आहे। सोहिलजी खरे, संगीताजी चेंदवणकर, राम जगताप, अविनाशजी सोनावणे यांच्यासह इतरही अनेक पदाधिकारी जे आहेत ते आपल्यासोबत आहेतच। आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत। कशा पद्धतीने हा मोर्चा पार पडणार आहे, काय प्रमुख मागणी आणि कुठला रूप असणार? सर्वप्रथम सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण सर्वांनी पाहिलंच असेल की दिल्ली येथे चालू असलेलं जंतर मंतर येथील विद्यार्थ्यांचं आंदोलन जे झालेलं होतं आणि त्या आंदोलनाला एक वेगळं वळण मिळालं आणि त्याच्यामध्ये सरकारची जी काय भूमिका होती ती त्या संदर्भातच आणि त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, त्यातल्या त्यात एज्युकेशन सिस्टम जी आहे ती सुधारली पाहिजे। या अनुषंगाने बदलापुरातील समस्त नागरिक यांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून एक शांततेचा मोर्चा संविधानिक स्वरूपात कायद्याच्या चौकटीत बसून आम्ही एक मार्च असा अरेंज केलेला आहे। त्याच्यामध्ये सर्व समस्त बदलापूरकर यांना मी आणि आमच्या जे काय माझे सहकारी आहेत त्यांच्या सर्वांकडून मी आव्हान करतो की येत्या 24 तारखेला शुक्रवारी सकाळी 10 वाजता गांधीनगर बस डेपो येथून आपला मार्च चालू होईल। तो आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णागती जो पुतळा आहे तिथे रमेशवाडी येथे तिथपर्यंत आपला जो मार्च आहे तो असेल। तर त्यामध्ये आपले मुद्दे जे असतील ते फक्त विद्यार्थ्यांना एक आपला पाठिंबा असेल आणि सरकारची जी काय अरेरावी आहे ती अरेरावी कुठेतरी थांबली पाहिजे आणि त्याच्यातनं काहीतरी एक चांगलं साध्य झालं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। या अनुषंगाने हा मोर्चा आम्ही तिथे अरेंज केलेला आहे। अर्थात संगीताजी आपल्यासोबत असतील। मोर्चाचं कशा पद्धतीनं आव्हान म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आता तुम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहात, काय सांगा? जंतर मंतर इथे जो काही लाठीचार्ज चालू आहे किंवा मुलांवरती जो काही अत्याचार किंवा मुलींना म्हणजे अक्षरशः तेथे मुलींना मारलं गेलं, तर त्याचा एक निषेध म्हणून किंवा आपल्या मुलांवरती पुढे भविष्य जे आहे मुलांचं ते पूर्ण अंधारात आहे। शिक्षणाची जी पद्धत आहे किंवा आपलं जे शिक्षण आहे ते व्यवस्थित नसल्या कारणाने शैक्षणिक व्यवस्था आपली सुधारावी आणि त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आपल्याला अपेक्षित आहे जो अजूनपर्यंत येत नाहीये। त्यामुळे बदलापूर शहरात आम्ही एक सर्वसामान्य म्हणून जरी आज आमच्याकडे कुठल्याही पक्षाचा आम्ही असलो तरी सुद्धा एक आपली मुलं म्हणजे आपलं जे भवितव्य आहे ते पुढे जाऊन धोक्यातच आहे मुलांचं। त्याच्यामुळे आम्ही हा एक लॉंग मार्च काढलेला आहे आणि हा पूर्ण शांततेच्या मार्गाने असेल। त्यामुळे माझी बदलापूरमधल्या तमाम ज्यांना असं वाटतंय की आपल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य पुढे जाऊन धोक्यात आहे किंवा शिक्षणाची जी सिस्टीम आहे ती व्यवस्था जी आहे ती सुधारावी असं ज्यांना वाटतंय मनापासून त्यांनी ह्या मोर्चामध्ये सहभाग घ्या। हा मोर्चा जो आहे एकदम शांततेच्या मार्गाने असेल। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथून सुरुवात होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णाकृती स्मारक आहे तिथे हा जो मोर्चा आहे तो संपेल। संगीताची काल सुद्धा बदलापुरात महिला पालक वर्ग रस्त्यावर उतरले होते, विद्यार्थी होते, अगदी लहानांपासून मोठे विद्यार्थी होते। त्यावेळी शहानामक माणूस समोर आला आणि तो सोनम सरांचा फोटो का घेतला, ते देशद्रोही आणि इतरही अनेक आरोप त्यांनी केलेले आहेत। त्याची तुम्ही तक्रार सुद्धा अर्ज म्हणजे त्या महिलांनी सुद्धा दिलेला आहे। कसं बघता या सगळ्याकडे, कारण की आज सर्वसामान्य लोक आंदोलन करतात, त्यांना कोणताही राजकीय पाठिंबा नाही। खरं पाहायला गेलं तर तेच खूप महत्त्वाचं आहे, कारण आतापर्यंत सर्व पक्षाच्या लोकांना चाचपडून झालेलं आहे आणि आत्ताची जी परिस्थिती आहे म्हणजे ज्या गोष्टीला तुम्ही विरोध करायला पाहिजे किंवा ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या गोष्टींना जर तुम्ही विरोध करायला रस्त्यावर नाही उतरलात तर मला असं वाटतं की पुढे जाऊन भविष्यामध्ये हुकुमशाही राजवट पूर्ण भारतामध्ये लागू होईल। त्यासाठी म्हणून आत्तापासून सर्वसामान्य लोकांना म्हणजे काल ज्या महिला उतरल्या होत्या रस्त्यावरती आम्हाला अपेक्षित सुद्धा नव्हतं, ज्यावेळेला ते लाईव्ह आम्ही बघितलं त्यावेळेला खरोखर एक समाधान वाटलं की लोक आता जागृत झाली आहेत, लोक आता चुकीच्या गोष्टीला विरोध करायला लागलेत आणि हेच अपेक्षित आहे आणि हीच खरी लोकशाही आहे।
पण त्या इसमाबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हे सगळं चित्र बघितल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? ते खूप चुकीचं आहे. कारण आपण एकंदरीत बघितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपण पत्रकारांनी ती बातमी लावून धरली, त्याच्यामुळे त्याच्यावरती जो लोकांनी उद्रेक केलेला आहे, म्हणजे की ट्रेनमध्ये, बसमध्ये, रिक्षामध्ये बसून लोकांनी त्याच्यावरती कमेंट्स केलेत, त्यामुळे त्या वाचल्यानंतर सुद्धा असं वाटायला लागलंय की हे खूप चुकीचं आहे. त्या व्यक्तीने तिथे येऊन बोलणं, म्हणजे ती शहा नावाची व्यक्ती असेल आणि जर त्या आपल्याला तो मुद्दा घ्यायचा नाहीये, परंतु त्या आपल्या मराठी महिला, सर्वसामान्य घरातल्या महिला रस्त्यावर उतरल्यानंतर जर एखादी व्यक्ती त्यांच्या अंगावरती समोरून अशी धावून येते आणि जर बोलते किंवा आपल्या महिला पत्रकारांना अरेरावीची भाषा करते, हे खूप चुकीचं आहे. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत ती व्यक्ती तिथून निघून गेली होती, नाहीतर मग काल तिला आमचा जो हिसका होता तो आम्ही नक्कीच दाखवला असता, परंतु ती व्यक्ती तिथून निघून गेली. आपल्याला कुठल्याही बदलापूर शहरातलं वातावरण खराब करायचं नाहीये आणि आपला विषय भरकटून द्यायचा नाहीये, म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने तिथून परत आलो आणि हा जो मोर्चा आहे आपला, हा पूर्ण शांततेतच होईल. कालपासून बदलापूर शहरामध्ये विद्यार्थी आंदोलन करतायत, अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत, परंतु सत्ताधारी पक्षाचा एकही नेता त्या आंदोलनास्थळी भेट द्यायला आला नाही. खरं पाहायला गेलं तर मी आता म्हणाली तसंच, चुकीला चूक म्हणायची हिंमत तुम्ही ठेवा. आम्ही सुद्धा सत्ताधारी पक्षात आहोत, परंतु जिथे जिथे चुकीचं वाटेल, जिथे जिथे बदलापूर शहरात चुकीच्या घटना घडतात, तिथे तिथे आम्ही ठामपणे लोकांच्या बरोबर उभे राहतो. ह्याच्या मागे कुठलाही राजकीय हेतू नाहीये किंवा पुढे जाऊन निवडणुका आम्हाला लढवायच्या आहेत किंवा त्यानंतर आपल्याला लोकांचा काहीतरी प्रतिसाद मिळेल म्हणून उतरलोय, असं अजिबात नाहीये. तर चुकीला चूक म्हणायची जी पद्धत आहे ती खरोखर बदलापूर शहरामध्ये आता दिसून येते आणि लोक आता उतरायला लागलेत. म्हणजे काल दिवसभरामध्ये जे जे आंदोलन झालं, म्हणजे अगदी एखाद्या पक्षाने केलेलं असेल किंवा सर्वसामान्य लोकांनी केलेलं असेल, विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, त्यामुळे लोकांना आता कळायला लागलंय की नक्की चुकतंय कुठे. आणि सत्ताधारी पक्षाचं म्हणाल तर त्याही लोकांना मला असं वाटायला लागले की पटायला लागले की आपला व्यक्ती चुकतोय, परंतु चुकीला चूक म्हणायची ताकद नसल्या कारणाने आणि रस्त्यावर उतरायची हिंमत नसल्या कारणाने ते लोक कदाचित उतरू शकत नसतील. परंतु सोशल मीडियावरती त्यांच्या सुद्धा कमेंट्स ज्या आहेत, त्या कमेंट जर वाचल्या आपण तर आपल्याला असं वाटायला लागले की त्यांनाही ते चुकीचं दिसतंय, पण ते उतरू शकत नाहीयेत. परंतु आम्ही जे आवाहन केलेलं आहे की ज्यांना ज्यांना आपल्या मुलांचं भवितव्य, विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आहे असं वाटतंय, त्यांनी या मोर्चामध्ये शांततेच्या मार्गाने सहभाग घ्या. अर्थात काय आव्हान असणार आहे परवासाठी नागरिकांना? बघा, आपल्या देशाची भविष्यात होणारी प्रगती आणि देश आपला पुढे जाईल तो शिक्षणामुळेच. आणि शिक्षण, मला वाटतं प्रत्येकाच्या घरात विद्यार्थी आहेत आणि पालक आहेत. विद्यार्थ्याबरोबर पालकही तेवढीच मेहनत करतात आणि एवढी मेहनत करून जर यांचे नीट सारखे पेपर जर रद्द होत असतील आणि विद्यार्थ्यांना मानसिक तणावाखाली जाता येत असेल, तर आम्ही 24 तारखेला एक मूक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक गांधीनगर इथून पूर्णाकृती पुतळा आपला रमेशवाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथपर्यंत आम्ही काढत आहोत. बदलापूरकरांना तुमच्या मार्फत मी एक आव्हान करतो की सर्व पालकांनी, विद्यार्थ्यांनी, हा कुठलाही पक्ष, कुठलाही एखादा चेहरा न बघता सर्वांनी आपल्या हक्कासाठी उभं राहायचं आहे आणि त्या ठिकाणी सकाळी 10 वाजता 24 तारखेला जमा व्हायचं आहे. एवढंच तुमच्या माध्यमातून मी बदलापूरकरांना पोहोचू इच्छितो. जय शिवराय, जय भीम. अर्थात आपण बघितलं तर परवा हा मूक मोर्चा, म्हणजे त्याचं जे स्वरूप आहे ते मूक स्वरूपात असणार आहे आणि तो मोर्चा बदलापूर पश्चिमच्या गांधीनगर परिसरातून पार पडणार आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी, पालकांनी सहभागी होण्याचं आवाहन जे आहे त्या नागरिकांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह न्यूज टेक मराठी बदलापूर.